मस्त मैत्रिणींनो, मनापासून स्वागत आहे। आता आपण नवीन काहीतरी बनवू। तर मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते। मी ही आहे आळूचं पान। हे स्वच्छ धुतलं, त्याची दांड्या काढून घेतल्या, त्याची शीर काढून घेतली। एक पान आहे। तर आपल्याला आळूच्या वड्या तर खायच्या आहे, पण वेळ नाही बनवायला। मग सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। मी स्वच्छ आता इथे थोडीशी कोथिंबीर घेतली मी, आणि थोडासा ओवा आहे, आणि थोडेसे अख्खे धने। तर चला मग आता आपण हे सगळं बारीक चिरून घेऊ। हे बघा, आता अशा बारीक चिरून घेतले बघा। तुम्ही बघू शकता किती बारीक आहे बघा। सर्व अशा पद्धतीनेच चिरले मी। चला आता आपण पिठात टाकून देऊ कोथिंबीर। हे आपलं पान। तुम्हाला हे मग दाखवलं ते पण टाकून देते मी। तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता, हिरवी मिरची पण टाकू शकता। बघा, आता मी 3 मिरच्या घेतल्या आहे हिरव्या, त्या पण टाकणार आहे बारीक करून। तुम्हाला टाकायच्या असेल तर टाका, नाही टाकल्या तरी चालणार आहे, पण आम्हाला आवडतात म्हणून मी टाकल्या। छान लागतात। एक भजी खाल्ल्याचा पण आनंद घेऊ शकतो, आळूवडी खाल्ल्याचा बी आनंद घेऊ शकतो। पहिल्यांदा वाटेल तुम्हाला हे काहीतरी दाखवलं हे, पण खूप छान, खूप टेस्टी। तर चला आता आपण एकत्र करून घेऊ। मीठ टाकते मी चवीनुसार। हे बघ, 1 चमचा मीठ टाकलं आहे। तर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकायचं। हे बघा, असं पीठ आपलं हातानंच असं फेटून घ्या। 1-2 मिनटं। बघा आता छान झाले बघा। चला मग आता आपण आळू भजी करून घेऊ। तुम्ही भज्याचा पण स्वाद घेऊ शकता, आळूच्या पानाचा पण स्वाद घेऊ शकता। बघा, तर तुम्ही बघू शकता तळता येते तरी किती वरती जाळी आली बघा। तुम्ही ह्या पद्धतीनं जरूर बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतील, खूप छान। पलटी करायला चांगली खालून एकदम मस्त, एकदम क्रिस्पी झाल्याशिवाय पलटी करू नका। बघा, आणि कमी गॅसवरच तुम्ही तळा त्याला। जेवढे कमी गॅसवर तळाल ना तेवढे छान कुरकुरीत होतील ते। बघा, इतके छान झाले ना। ते बघा, आता आपले सर्व भजे बनवून तयार आहे आळूच्या पानाचे। बघा किती छान झाले, कलर बघा, बघा किती क्रिस्पी आहे बघा। हे तुम्हाला असं वाटणार नाही का मी भजी खाल्ली का आळूच्या पानाची वडी खाल्ली, दोघांची पण तुम्हाला टेस्ट भेटेल। पटकन एक पान घ्यायचं, 2 घ्या, पटकन धुवायचं, कापायचं, पटकन झटपट बनणारी आपली डिश तयार आहे। के छान टेस्टी सुंदर कलर बघा तुम्ही, कितका भारी झालाय बघा। त्या मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।